स्टुडंट्स, मी सम्राट पोद्दार. तर आपलं हे 4th लेक्चर चालू आहे इल्युमिनेशनचं. आपले ऑलरेडी 3 लेक्चर्स कंप्लीट झालेले आहेत, हे तुम्ही बघू शकता. तर युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी मधला युनिट नंबर 1 इल्युमिनेशन आपला चालू आहे. तर त्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, तर ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाइटनिंग स्कीम, लॉज ऑफ इल्युमिनेशन, फॅक्टर्स कन्सिडर्ड व्हाईल डिझायनिंग द लाइटनिंग स्कीम अँड टाइप्स ऑफ लाईट रिफ्लेक्टर्स, इम्पॉर्टंट डेफिनेशन ऑफ इल्युमिनेशन, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. ठीक आहे. तर कन्सेप्ट स्पेसिफाईड लाइटनिंग स्कीम फॉर गिवन ॲप्लिकेशन, ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे. तर ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाइटनिंग स्कीम म्हणजे लाइटनिंग स्कीमचे ऑब्जेक्टिव्स काय आहे, लॉज ऑफ इल्युमिनेशन हे शिकायचे आहेत आपल्याला, फॅक्टर्स कन्सिडर्ड व्हाईल डिझायनिंग द लाइटनिंग स्कीम म्हणजे फॅक्टर्स काय काय कन्सिडर करतो आपण लाइटनिंग स्कीम डिझाईन करताना हे शिकायचं आहे. आणि ज्या महत्त्वाच्या डेफिनेशन्स आहेत त्या आपण आपल्याला ह्याच्यामध्ये शिकायचे आहेत, ह्या लेक्चरमध्ये शिकायचे आहेत. तर पहिल्यांदा ऑब्जेक्टिव्ह कुठले कुठले आहेत, तर टू इलिमिनेट द स्पेस ॲडिक्वेटली, टू इलिमिनेट द स्पेस सच ॲज टू अवॉइड द ग्लेअर अँड डार्क शॅडोज ऑफ द ऑब्जेक्ट, टू इल्युमिनेट द स्पेस with suitable color which is whitish daylight, to arrange the light fluxer to achieve uniform distribution of light on the working plane. ठीक आहे. म्हणजे काय आपल्याला काय काय ह्याच्यामध्ये करायचं आहे, तर म्हणजे जर तुम्ही सोन्याच्या दुकानात हे गेला तर तुम्ही बघू शकता की बाबा तिथं जागोजागी बल्ब लावलेले असतात. हे सगळं त्यांनी का करतात की बाबा तिथं जे येणारं कस्टमर आहे, ठीक आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं पूर्ण असं म्हणजे फ्रेश वाटावं ह्यासाठी हे सगळं केलेलं असतं. कुठल्याही प्रकारचा डार्कपणा तिथे दिसायला नको. जर तुम्ही स्वतःच्या खोलीत असाल, म्हणजे जी घरची आपली खोली असते त्याच्यामध्ये काय केलेलं असतं, एक ट्यूब लागलेली असते. ठीक आहे. दुसऱ्या खोलीत गेला, किचनमध्ये गेला तर तिथे एक ट्यूब लावलेली असते. अशाच प्रकारचे सगळे सिस्टीम असतात. ठीक आहे. पण ते जर तुम्ही बाहेरच्या ठिकाणी कुठं गेला, मॉलमध्ये गेला, हे गेला, तिथं कसं पूर्ण सगळीकडे फ्रेश वाटायला पाहिजे म्हणून इल्युमिनेशन व्यवस्थित केलेलं असतं आणि कुठल्याही प्रकारचे डार्क शॅडो हे ते पडलेले नसतात. अगदी डे लाईटसारखं तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसत असतात, पूर्ण व्हाईट दिसत असतात. ठीक आहे. तर आणि युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ फ्लक्स कसं होईल, सगळीकडे जे कसा फ्रेश उजेड पडेल, पूर्ण लाईट कशी पडेल याची सुविधा तिथे केलेली असते. आता लॉज ऑफ इल्युमिनेशन आपण बघणार आहे. ठीक आहे. तर लॉज ऑफ इल्युमिनेशनमध्ये पहिला लॉ कुठला पडतो, तर इनव्हर्स स्क्वेअर लॉ. ठीक आहे. इनव्हर्स स्क्वेअर लॉ काय सांगतो आपल्याला, इट स्टेट्स दॅट इल्युमिनेशन at a point is inversely proportional to square of its distance from the point source and directly proportional to the luminous intensity of the source of light in that direction. ठीक आहे. म्हणजे काय, इल्युमिनेशन ॲट अ पॉईंट, इल्युमिनेशन एका पॉईंटपासून इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कशाला असतो, तर स्क्वेअर ऑफ दिस डिस्टन्स फ्रॉम दॅट पॉईंट सोर्स, आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला असतो, तर ल्युमिनस इंटेन्सिटीला तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो इन दॅट डायरेक्शन. ठीक आहे. तर हे जर मॅथमॅटिकली समजून घ्यायचं म्हणलं तर काय होतं, इल्युमिनेशन सरफेसवरचा जो आहे ऑफ रेडियस R1 हे जर आपल्याला काढायचं आहे आता. ठीक आहे. इथे सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत, R1 R2 फिगरमध्ये तुम्ही बघू शकता. ओमेगा, एरिया E1, एरिया E2 हे सगळ्या दिलेले आहे. त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला काय येतो, तर E1 इज इक्वल टू I ओमेगा डिवाइड बाय R1 स्क्वेअर ओमेगा इज इक्वल टू I डिवाइड बाय R1 स्क्वेअर. सिमिलरली ॲट सरफेस R2 काय येणार आहे, तर E2 इज इक्वल टू I ओमेगा डिवाइड बाय R2 स्क्वेअर ओमेगा इज इक्वल टू, हे जर तुम्ही कॅन्सल केलं, ओमेगाला ओमेगा केला तर काय होणार आहे, I डिवाइड बाय R2 स्क्वेअर येणार. आता पुढं जर तुम्ही हे E1 आणि E2 जर तुम्ही घेतला आणि पुढं जर सॉल्व केला तर काय येणार इक्वेशन, तर E1 डिवाइड बाय E2 इज इक्वल टू काय येणार आहे, तर R2 स्क्वेअर डिवाइड बाय R1 स्क्वेअर. हे तुमचा लास्ट जो फॉर्म्युला आहे तो हा येणार आहे. कशाचा, इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ इल्युमिनेशनचा येणार आहे आपला. ठीक आहे. तर ह्याच्यानंतर आपण काय शिकायचं आहे, इनव्हर्स स्क्वेअर लॉ झाल्यानंतर आपल्याला लॅम्बर्ट्स कोसाइन लॉ जो आहे तो शिकायचा आहे. लॅम्बर्ट्स कोसाइन लॉमध्ये काय आपल्याला कळणार आहे, दिस लॉ स्टेट्स दॅट द इल्युमिनेशन ॲट अ पॉईंट ऑन अ सरफेस. ठीक आहे. ऑन अ सरफेस इज, मागाशीच्या ह्याच्यामध्ये ऑन फ्रॉम अ पॉईंट होता, आता इथं ऑन अ सरफेस. ठीक आहे. ऑन अ सरफेस इज प्रोपोर्शनल टू कॉस ऑफ द अँगल विच लाईट रे मेक्स विथ नॉर्मल टू द सरफेस ॲट दॅट पॉईंट. म्हणजे इल्युमिनेशन ॲट अ पॉईंट ऑन अ सरफेस इज प्रपोर्शनल टू द कशाला, कॉस ऑफ द अँगल दाखवला आहे, विच लाईट रे मेक्स नॉर्मल टू द सरफेस ॲट दॅट पॉईंट. ठीक आहे. तर हे जो लॅम्बर्ट्स कोसाइन लॉ आहे
त्याच्यामध्ये तुम्हाला जर मॅथमॅटिकली सांगायचं म्हटलं तर इथं सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. लेट ए बी, आता ए बी पहिला कुठे लिहिलं आहे हे बघून घ्या. ए बी इथं लिहिलेलं आहे, ठीक आहे. फिगर जर तुमची क्वालिटी कमी असेल तर क्वालिटी वाढवून बघा व्हिडिओची, म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टी काय काय लिहिलेत, कुठं कुठं लिहिलेत ते कळते. लेट ए बी बी द सरफेस परपेंडिक्युलर टू ओ पी, ठीक आहे. लेट ए बी बी द सरफेस परपेंडिक्युलर टू ओ पी. तर त्यावेळेला काय येणार आहे, ए बी इज इक्वल टू सी डी कॉस थिटा. ए बी इज इक्वल टू सी डी कॉस थिटा. इल्युमिनेशन ऑफ एरिया ए बी कसं दाखवणार आहे आपण, तर ई ए बी इज इक्वल टू ओमेगा इंटू आय डिवाइड बाय एरिया ए बी. हा केल्यानंतर काय होणार आहे, इज इक्वल टू आय डिवाइड बाय एरिया ए बी डिवाइड बाय ओमेगा, म्हणजे जो ओमेगा मल्टिप्लायमध्ये होता त्याला खाली 3 नंबरला डिवाइडला घातलं, ठीक आहे. हा आपला मॅथमॅटिकल फॉर्म्युल्याच्या लॉनुसार येतं की आपण जे काय करतो ती थर्डची, आता समजा हा ओमेगा आहे तो आपण डायरेक्टली वर घेऊ शकतो, किंवा ओमेगा वर आहे तो डायरेक्ट जो खाली अंडररूट म्हणजे सॉरी काय म्हणतो आपण त्याला डिवाइडला आहे त्याच्या खाली त्याला डिवाइड करू शकतो, ठीक आहे. हे मॅथमॅटिकल लॉनुसार येतं. तर इज इक्वल टू काय येतं, आय डिवाइड बाय आर स्क्वेअर येतं. आता इल्युमिनेशन ऑफ एरिया सी डी, तर सी डी कुठं आहे हे बघून घ्या पहिल्यांदा. एरिया सी डी दिसला, ठीक आहे. तर ई सी डी इज इक्वल टू ओमेगा आय डिवाइड बाय एरिया सी डी, ठीक आहे. तर इज इक्वल टू काय येणार, ओमेगा आय डिवाइड बाय एरिया ए बी डिवाइड बाय कॉस थिटा. हे केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, तर आय डिवाइड बाय आय आर स्क्वेअर इंटू कॉस थिटा. कसं मिळणार हे, तर जो कॉस थिटा खाली होता, ठीक आहे, एरिया ए बीचा जो खाली डिवाइडला होता तो आपण काय केला वरती घेतला, म्हणजे आयनं मल्टिप्लाय केला, ठीक आहे. तर काय मिळालं आपल्याला इथं, त्यामुळे नाही तर डायरेक्टली कॉस थिटा आला काय, नाही इथे आला. तर एरिया ए बीच्या वरती काय घेतला आपण कॉस थिटाला, तर काय ना आपल्याला आय डिवाइड बाय आर स्क्वेअर इंटू कॉस थिटा हे आपल्याला मिळणार आहे, ठीक आहे. तर हे झाल्यानंतर काय मिळणार आपल्याला, जो टोटल इक्वेशन आहे ते काय मिळणार. आता ई ए बी म्हणजेच काय होतं, मागच्या इक्वेशन म्हणजे इल्युमिनेशन ऑफ एरिया ए बी, त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळालं, तर ई ए बी इज इक्वल टू लास्टला आपल्याला मिळालं आय डिवाइड बाय आर स्क्वेअर, ठीक आहे. म्हणजे इथं आता तुम्हाला सॉरी हां ह्या इक्वेशनमध्ये तुम्हाला काय मिळालेलं, ई ए बी इज इक्वल टू 1 डिवाइड बाय आर स्क्वेअर, ठीक आहे. म्हणजेच काय होतं आपलं ई ए बी हे होतं, ठीक आहे. तर ई सी डी इज इक्वल टू काय येणार, हे ई ए बी इज इक्वल टू 1 डिवाइड बाय आर स्क्वेअर आहे. इथं 1 डिवाइड बाय आर स्क्वेअर मिळाले, हे आपण ई ए बीनं इथं रिप्लेस केलं, ठीक आहे. इंटू कॉस थिटा आहे तसं कॉस थिटा इथं आलं. हे झालं आपला लॅम्बर्ट्स कोसाइन लॉ. हा जो शेवटला आला आहे हा आपल्याला काय झाला, हा आपला मेन इक्वेशन आहे, ठीक आहे, लॅम्बर्ट्स कोसाइन लॉचा, ठीक आहे. आता आपण नेक्स्टला ह्याला जाऊया. काय आलं आपलं लॉज ऑफ इल्युमिनेशन. लॉज ऑफ इल्युमिनेशनमध्ये आपल्याला काय मिळालं, तर क्युबिक लॉ मिळाला आपल्याला. इट इज व्हेरी युजफुल फॉर फाइंडिंग आउट इल्युमिनेशन इन स्ट्रीट लाईटनिंग ड्यू टू व्हेरियस लॅम्प्स हंग ॲट सेम हाईट अबव ग्राउंड. म्हणजे कोसाइन क्युबिक लॉ आपण कुठं वापरतो, तर स्ट्रीट लाईटनिंगमध्ये वापरतो, कारण की भरपूर लॅम्प जे आहेत ते काय केलेले असतात, हँग केलेले असतात फ्रॉम द ग्राउंड, अबव द ग्राउंड हँग केलेले असतात. तिथं आपल्याला क्युबिक कोसाइन लॉ इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. तर तो कसा आपण दाखवतो मॅथमॅटिकली इट इज एक्सप्रेस्ड आहे. मॅथमॅटिकली आपण कसं दाखवतो, एच डिवाइड बाय आर इज इक्वल टू कॉस थिटा या ह्यानं दाखवतो. बट आर इज इक्वल टू एच डिवाइड बाय कॉस थिटा. R is equal to H divided by cos theta. Putting this value in Lambert's cosine law equation for area CD, we get ECD is equal to I divided by H square into cos theta cube, ठीक आहे. हे जे आपलं कोसाइन क्युबिक लॉ आहे त्याचं शेवटचं जे हे इक्वेशन दाखवलेलं आहे हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. हे जे इक्वेशन तुम्हाला दाखवलं हे इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. त्यानंतर आपला कुठला येतो, आता इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ इल्युमिनेशन झाला, इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ इल्युमिनेशन झाला, लॅम्बर्ट्स कोसाइन लॉ झाला, त्यानंतर कोसाइन क्युबिक लॉ झाला. ह्याच्यानंतर आपलं येतं तर शॉर्ट हे तुम्हाला क्विज जे आहे ह्याच्या म्हणजे क्वेश्चन कसे विचारले जातात हे क्वेश्चन इथं लिहिलेले आहेत, ठीक आहे. काय दिले आहेत तर एनलिस्ट द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द लाईटनिंग स्कीम, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह काढा लाईटनिंग स्कीमवरचे. स्टेट द इनवर्स स्क्वेअर लॉ, लॅम्बर्ट्स कोसाइन लॉ अँड कोसाइन क्युबिक लॉ हे विचारू शकतात. स्टेट द ॲप्लिकेशन्स ऑफ कोसाइन क्युबिक लॉ हे विचारू शकतात, ठीक आहे. तर आता आपल्याला काय बघायचे आहेत, फॅक्टर्स डिझायनिंग व्हाईल फॅक्टर्स कन्सिडर्ड, ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण बघितलं की इथं काय काय विचारणार आपल्याला इथं सांगितलेलं, त्यातलं ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईटनिंग स्कीम आपलं झालं, लॉज ऑफ इल्युमिनेशन झालं. आता फॅक्टर्स कन्सिडर्ड व्हाईल डिझायनिंग द लाईटनिंग स्कीम हा पॉईंट चालू आहे आपला.
ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय येणार आहेत तुमचे फॅक्टर्स कन्सिडर्ड व्हाईल डिझायनिंग द लाईटनिंग स्कीम अँड टाईप्स ऑफ लाईट रिफ्लेक्टर्समध्ये फॅक्टर्स कन्सिडर्ड व्हाईल डिझायनिंग द लाईटनिंग स्कीम पहिलं येतं इल्युमिनेशन लेवल, दुसरं येतं अब्सेन्स ऑफ कॉन्ट्रास्ट दॅट इज युनिफॉर्मिटी ऑफ इल्युमिनेशन, त्यानंतर फिजिकल कंडिशन्स ऑफ प्रिमायसेस, शॅडोज, ग्लेअर, कलर ऑफ लाईट ऑर कलर रेंडरिंग, लॅम्प फिटिंग्स अँड रिफ्लेक्टर्स आणि फायनान्शियल आस्पेक्ट. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी कशात येतात, ह्या गोष्टी आपण कन्सिडर करतो लाईटनिंग स्कीम डिझाईन करताना. ठीक आहे. एखादी लाईटनिंग स्कीम आपल्याला डिझाईन करायची तर त्यावेळेला आपण ह्या गोष्टी ह्याच्यानंतर आपल्याकडे काय आलं, टाईप्स ऑफ रिफ्लेक्टर आला आपल्याकडं. त्यानंतर काय येणार टाईप्स ऑफ रिफ्लेक्टरमध्ये काय काय आपण ह्या गोष्टी कन्सिडर केल्या डिझाईन व्हाईल डिझायनिंग लाईटनिंग स्कीम हे केलं. त्याच्यानंतर आपण काय करणार टाईप्स ऑफ रिफ्लेक्टरमध्ये बघणार. तर ह्याच्यामध्ये काय काय येणार तर म्हणजे रिफ्लेक्टरचे टाईप कुठले कुठले आहेत. फॅक्टर्स कळाले का तुम्हाला व्हाईल डिझायनिंग लाईटनिंग स्कीम कळाले असतील. ठीक आहे. तर रिफ्लेक्टरमध्ये डिसरेप्टिव्ह रिफ्लेक्टर, कॉन्सन्ट्रेटिंग रिफ्लेक्टर, ग्लास स्टील डिफ्युजिंग रिफ्लेक्टर, अँगल्ड रिफ्लेक्टर, वेल ग्लास कवरिंग रिफ्लेक्टर, बकहेल्ड फिटिंग, चॅनल माउंटिंग टाइप्स ऑफ फॉर फ्लोरोसेंट ट्यूब्स, इंडस्ट्रियल टाइप ट्रफ टाइप, सीलिंग माउंटिंग, डायगोनल लोअर्स, ऑब्लिक पॅरलल लोअर्स अँड एक क्राफ्ट टाईप रिफ्लेक्टर्स. ह्या प्रकारचे जे रिफ्लेक्टर्स आहेत ते आपण कन्सिडर करतो. ठीक आहे. तर लाईटनिंग जे फॅक्टर्स काय काय कन्सिडर केले हे पण आता आपले सांगून झालेले आहेत. ठीक आहे. इल्युमिनेशन लेवल व्यवस्थित पाहिजे, ॲब्सेन्स ऑफ कॉन्ट्रास्ट पाहिजे, युनिफॉर्मिटी ऑफ इल्युमिनेशन पाहिजे, फिजिकल कंडिशन्स ऑफ प्रेमायसेस व्यवस्थित पाहिजे, शॅडोज दिसले नाहीत पाहिजेत, ग्लेअर दिसला नाही पाहिजे. ठीक आहे. म्हणजे जे कलर ऑफ लाईट ऑर कलर रेंडरिंग हे आपण बघतो, लॅम्प फिटिंग अँड रिफ्लेक्टर व्यवस्थित आहे का बघतो, फायनान्शियल आस्पेक्ट व्यवस्थित आहेत का बघतो आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे काय येतं, त्याच्यानंतर आपल्याकडे येतं स्पेसिफिक लाईटनिंग स्कीम फॉर गिवन ॲप्लिकेशन. हे आपला लास्ट पॉईंट आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे तर इल्युमिनेशन फॉर इंटेरियर ॲप्लिकेशन. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय येतं तर रेसिडेन्शियल इल्युमिनेशन. इल्युमिनेशन शूड ॲड डेकोरेशन, रिलॅक्सेशन, प्लेझंट इफेक्ट with sufficient light, comfortable to all age group, user fit and match with color scheme chosen by the owner. It should also easily accessible for cleaning purpose. ठीक आहे. ह्या गोष्टी कशा येतात तर रेसिडेन्शियल इल्युमिनेशनमध्ये. कमर्शियल इल्युमिनेशनमध्ये काय येतं, कमर्शियल म्हणजे कुठे येणार ऑफिसेसमध्ये, इंडस्ट्रीमध्ये. ठीक आहे येणार आहे. कमर्शियल इल्युमिनेशनमध्ये काय काय येणार ऑफिसेस. इन ऑफिसेस द लाईटनिंग लेवल्स आर ऑल्सो सब डिवायडेड ॲज मॅनेजेबल केबिन लाईटनिंग अँड पेपरलेस केबिन्स. त्यानंतर येतं कुठलं स्कूल, कॉलेज, लायब्ररी ह्या गोष्टींमध्ये येतं. ह्याच्यामध्ये इन दिस कॉम्प्लेक्स अकॉर्डिंग टू प्रायमरी ऑर सेकंडरी स्कूल्स अँड ज्युनियर ऑब्लिक सिनियर कॉलेज इल्युमिनेशन स्कीम इन व्हॅल्यूज ऑफ लक्स चेंजेस मेनली ॲज पर टाईम ऑफ ॲक्टिव्हिटी. म्हणजे जे प्रायमरी स्कूल आहे, सेकंडरी स्कूल आहे किंवा काय म्हणतो आपण कॉलेजेस आहेत ह्याच्यामध्ये काय होतं डिफरन्स आपल्याला करावं लागतं. एकसारखीच लाईट आपण या सगळ्या ठिकाणी वापरू शकत नाही, थोडे थोडे चेंजेस करावे लागतात. आता हॉटेल, सिनेमा हॉल्स आहेत त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार शो लाईट आपल्याला लावायला लागणार, ॲट्रॅक्टिव्ह लाईट लावावं लागणार, डिम लाईट आपल्याला लावावं लागते, डायरेक्ट ऑब्लिक सेमी डायरेक्ट लावावं लागते आपल्याला लाईट. ठीक आहे. एक्सेट्रा एक्सेट्रा अशा प्रकारच्या लाईटनिंग इज जनरली इम्प्लिमेंटेड करतो आपण इथं. ठीक आहे. इम्प्लिमेंटेड. आता इल्युमिनेशन फॉर आउटडोअर ॲप्लिकेशनमध्ये काय येतं तर फॅक्टरी लाईटनिंग येतं. डिपेंडिंग अपॉन द टास्क परफॉर्म्ड विथ डिफरंट पोझिशन्स accordingly casual work, machine work, medium work and fine work area are categorized and lightning scheme which always increases the production is adopted. ठीक आहे. आता स्ट्रीट लाईटनिंग आहे किंवा फ्लड लाईटनिंग अँड ॲडव्हर्टाइजमेंट होर्डिंग ऑब्लिक स्पोर्ट कॉम्प्लेक्स लाईटनिंग, रेल्वे प्लॅटफॉर्म लाईटनिंग. ह्याच्यामध्ये काय येतं तर मोर ऑर लेस सम जनरल रिक्वायरमेंट्स आर इकॉनॉमिकली with equality, no glare, easy to clean and repairable, giving the feel of safety and security, but stimulating with uniform illumination and good based backup in case of supply failure. हे आपल्याला बघायला लागतं. आता त्यानंतर येते शेवटला कुठलं लाईटनिंग फॉर स्पेशल ॲप्लिकेशन्स. ह्याच्यामध्ये कुठलं कुठलं येतं ॲग्रिकल्चर ऑब्लिक हॉर्टिकल्चर इल्युमिनेशन मोस्टली इन विलेजेस, सो इल्युमिनेशन स्कीम that easily work with DJ sets are preferred. No farmhouse residential illumination is adopted.
whereas for greenhouses interior is with residential and outdoor is as flood lighting scheme is used. आता हॉस्पिटल अँड हेल्थ केअर सेंटरमध्ये आपण कशा कशा प्रकारचे वापरतो, तर दिस एरियाज रिक्वायर्स कॉम्बिनेशन ऑफ इंडोर ॲज वेल ॲज आउटडोर लाईटनिंग स्कीम, डेकोरेटिव्ह अँड रिक्रिएशन इल्युमिनेशन आपण बघतो. त्याच्यानंतर स्टेज लाईटनिंग किंवा कॉम्बिनेशन ऑफ इंडोर अँड कमर्शियल लाईटनिंग स्कीम इज रिक्वायर्ड. तर ॲक्वेरियम अँड शिपयार्ड लाईटनिंगमध्ये कसं करतो, म्हणजे ॲक्वेरियम आहे किंवा शिपयार्ड लाईटनिंगमध्ये आपण कशा प्रकारचे इल्युमिनेशन करतो, तर इल्युमिनेशन अकॉर्डिंग टू सराउंडिंग एन्व्हायरमेंट कंडिशन्स आर रिक्वायर्ड. ठीक आहे. एक्वेरियम अँड शिपयार्ड लाईटनिंगमध्ये काय करतो, तर इल्युमिनेशन अकॉर्डिंग टू सराउंडिंग एन्व्हायरमेंट कंडिशन आपण करत असतो. ठीक आहे, आर रिक्वायर्ड आपल्याला. आता ह्याच्यावरून आपल्याला कळालं की बाबा म्हणजे जे डिफरंट टाईपची लाईटनिंग स्कीम आहेत, म्हणजे रेसिडेन्शियल याला आपण वेगळं करतो, ऑफिसेस आहेत तिथं बाबा कशा प्रकारच्या लाईटिंग लागतात, बाबा तिथं एक थोडंफार मॅनेजरियल केबिनला थोडंफार जास्त लागतं. त्यानंतर जे की बाकीचे केबिन आहे तिथं नॉर्मल आपण लाईटिंग करू शकतो. आता स्कूल कॉलेजेस म्हणले तर त्या ठिकाणी जर समजा प्रायमरी स्कूल आहे, सेकंडरी स्कूल आहे, तर तिथं जास्त असं इल्युमिनेशन लावून चालणार आहे का, तिथं लहान मुलंही असतात, तिथं एवढ्या सगळ्यात जास्त ह्याची गरज नाही. तेच जरा थोडेफार कॉलेजेस आहेत तर त्या ठिकाणी जर समजा त्यात पण लायब्ररी आहे तुमची, त्या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला लाईटनिंगची स्कीम लागणार आहे. ठीक आहे. हॉटेल सिनेमा हॉल्स हे ते आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला हॉटेलच्या ठिकाणी शो लाईट, अट्रॅक्टिव्ह लाईट लागणार, डिम लाईट लागणार, डायरेक्ट सेमी डायरेक्ट लाईटनिंग लागणार एक्सेट्रा. लाईटनिंग ही जनरली असे इम्प्लिमेंटेड करणार तुम्ही. अशा प्रकारे जे वेगवेगळे फॅक्टरी लाईटनिंग आहे तिथे वेगळं करणार. स्ट्रीट लाईटनिंग, फ्लड लाईटनिंग, ॲडव्हर्टाइजमेंट होर्डिंग आहेत. ठीक आहे. स्पोर्ट्सचे कॉम्प्लेक्स लाईटनिंग आहेत, रेल्वे प्लॅटफॉर्म लाईटनिंग आहे. सगळ्या प्रकारच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची लाईटनिंग असणार तुमची. मग ते ॲग्रिकल्चरल लाईटनिंग किंवा हॉरिकल्चर इल्युमिनेशन असेल, हॉस्पिटल आणि हेल्थ केअर सेंटर असतील तिथं वेगळ्या प्रकारचं असणार. डेकोरेटिव्ह आणि रिक्रिएशन करायचं, इल्युमिनेशन स्टेज लाईटनिंग करायचं आहे तुम्हाला, तर तुम्हाला स्टेजवर वेगवेगळ्या प्रकारची लाईटनिंग करायला लागणार. किंवा ॲक्वेरियम किंवा आता शिपयार्ड जिथं आहेत, ठीक आहे, शिप म्हणजे जहाजा किंवा नाव म्हणू शकतात, तिथं लाईटनिंग कसं पाहिजे तर वेगवेगळ्या प्रकारचं लाईटनिंग त्या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. आता ह्याच्यावरूनच आपल्याला ह्याचं कन्क्लुजन काय मिळतं आजच्या लेक्चरचं, तर आजच्या लेक्चरचं तुम्हाला कन्क्लुजन मिळतं इट इज इम्पॉर्टंट टू प्रोव्हाइड ॲड्युकेट इल्युमिनेशन टू अवॉइड ग्लेअर अँड शॅडोज ॲट वर्किंग प्लेसेस. म्हणजे काय सांगितलं त्यांनी, इट इज इम्पॉर्टंट टू प्रोव्हाइड ॲड्युकेट इल्युमिनेशन टू अवॉइड ग्लेअर अँड हार्ड शॅडोज ॲट वर्किंग प्लेसेस. म्हणजे जे तुम्ही काम करता तिथं त्या ठिकाणी तुम्हाला कसल्याही प्रकारचं म्हणजे अंधार किंवा हार्ड जे डार्क शॅडो जे पडलेलं असं, म्हणजे शॅडोज म्हणजे काय, सावली जी पडलेली असते तर अशी दिसायला नको वर्किंग प्लेस. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. इट इज इम्पॉर्टंट टू प्रोव्हाइड adequate illumination to avoid glare and shadows at working places. It is also important to provide direct light flux of suitable color and intensity. Laws of illumination, inverse square law, Lambert's cosine law, and cos cube theta law. These laws are very useful for solving the problems related to illumination schemes. The definition learnt will help the learner to understand the concept in illumination very effectively. म्हणजे ज्या आपण डेफिनेशन्स मागाशीपासून बघितले त्या डेफिनेशन्स म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी कळून जातील. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला शिकवलेल्या आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित ज्या डेफिनेशन शिकवल्या, जे लॉज शिकवले त्यावरून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळाल्या असतील. ठीक आहे. थँक्यू एव्हरीवन.